नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. लॉकडाऊन नंतर ठरणार मराठा आरक्षणावरील लढाईची दिशा. राज्य सरकारच्या मानेवर बसून आरक्षण घेण्यास सज्ज रहा. कोल्हापुरातून पुकारले जाणार आहे आंदोलन. मराठा आरक्षण आपल्या हक्काचे. आम्ही भीक मागत नाही. रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र या. भाजप जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाडगे यांचे आवाहन. काल मुंबईमध्ये विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे भारतीय जनता पार्टीचे काय मराठा समाज नेत्यांचं नारायण राणे साहेब असतील, हर्षवर्धन पाटील साहेब असतील, ह्याची मीटिंग झाली. त्याचं काल एक ब्रीफ चंद्रकांत दादांनी मीडियाला दिला. त्या अनुषंगाने एक 2-3 विषय त्याच्यावर चर्चा झाली. तो एक भाग आणि पुढचा एक भाग मी दुसरा मुद्दा मांडतोय महत्त्वाचा, की एक रिटायर्ड चीफ जस्टिसच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून लीगल ऑप्शन्स जे आहेत ज्याच्यावर डिटेल मी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण बोललो होतो, ती लीगल ऑप्शन्स करून ती रिपोर्ट तयार करून राज्यपालांना आणि मुख्यमंत्र्यांना पाठवावं. त्याच्यावर ते हे ऑप्शन्स त्यांनी एक्सप्लोर करणं, तो एक भाग होता. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही लोकांना जबाबदारी दिली जाणार आहे. त्यांनी दौरे करून आपल्या पक्षाचे सर्व आमदार पदाधिकारी यांना भेटून, जसं मी लीगली प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या लीगल मुद्द्यांवर त्यांना पूर्णपणे ब्रीफ करणं, सगळ्या कार्यकर्त्यांना ब्रीफ करणं, मागच्या सरकारमध्ये आपण काय भूमिका घेतली होती आणि आता सरकारने काय भूमिका घेतली, जसं मी प्रेस कॉन्फरन्स घेतली या गोष्टींचं ब्रीफ करणं. आता मी दुसऱ्या मुद्द्यावर येतो, ज्यासाठी मी प्रामुख्याने आजची ही प्रेस बोलवली आहे. मी आता आपल्याला संबोधित करताना आज मी पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून आज मी आपल्या सगळ्यांना संबोधित करतोय. शाहू महाराजांचं जनक घराणं म्हणून आणि एक सामान्य मराठा म्हणून आज मी मराठा समाजाच्या सगळ्या युवकांना, सर्व आमचे संबंधित लोकांना, सगळ्या रणरागिणींना मी आज संबोधित करतोय. थोडंसं मागच्या वर्षापासून आपण जर ह्या मराठा आरक्षणाच्या लढ्याबद्दल बघितलं, त्याच्यामध्ये एक गोष्टी नमूद करायची मला गरज वाटते, की वकील हजर न होणं, हजर झाल्यावर मला नीट सूचना सरकारने दिल्या नाहीत असं म्हणणं, वारंवार सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालय त्यांना झापणं की तुम्ही नीट तयारी करून या. त्याच्यामुळं मराठा आरक्षणाला जी स्थगिती मिळाली, त्यानंतर मराठा आरक्षण रद्द झालं. ते झाल्यानंतरही केंद्र शासनाने रिव्ह्यू पिटिशन दाखल केली आहे, पण राज्य शासन अजून रिव्ह्यू पिटिशन दाखल करत नाही. त्याचबरोबर अजूनही मागास आयोग आपल्या राज्य सरकारने स्थापन केला नाही आहे. उपयोजना कुठल्याही फक्त घोषणा आहेत, त्याचे कुठलाही GR आणि अनाउन्समेंट, परफेक्ट अनाउन्समेंट नाही. आज आपण बघा MPSC UPSC परीक्षामध्ये जे मराठा समाजाचा घोळ झालेला आहे, आपल्याला आठवत असेल की 18-19ला आपल्या समाजाच्या लोकांना याचा फायदा मिळत होता, पण आज MPSC UPSC परीक्षामध्ये हा विषय झाल्यामुळे घरी बसून आहेत मुलं आज. आणि नवीन भरती पण सरकार करायचं अनाउन्समेंट्स करते. हे सगळ्या ज्या गोष्टी बघितल्या तर एवढंच विचारलं पाहिजे की सरकारला ह्या सगळे पावलं घेताना धाडस येतो कुठून, सरकारला धाडस मिळतंय कुठून. हे धाडस त्यांना एका गोष्टीमुळे मिळते की त्यांनी मराठा समाजाला गृहीत धरलेला आहे. मराठा समाज कुठं जातो, काय करणार, काही करू शकत नाही. आम्ही कुठलीही पण हलगर्जीपणाची पावलं घेतली तर मराठा समाज काहीच करू शकत नाही. हे मी बोलताना परत म्हणतो, पक्षाचा झेंडा मी बाजूला ठेवलाय. आज एक मराठा म्हणून मी हे आपल्या सगळ्यांना संबोधित करतोय. आणि सर्वप्रथम एक मराठा म्हणून माझ्या पंजोबा छत्रपती राष्ट्रीय शाहू महाराजांनी जे आरक्षणाचे जनक आहे म्हणून मी थेट एक मराठा म्हणून सरकारला प्रश्न विचारतो, आम्ही काय भीक मागतोय का तुम्हाला? आम्ही काय खैरात मागतोय का तुम्हाला? आमचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे, आणि जे आम्हाला मिळालं होतं ती गोष्ट तुम्ही आज घालून घेतली आहे आणि पुढचे काहीच पावलं घेत नाही. आणि त्याच्यामुळं काय झाले की सरकारला वाटते काही केलं चालते. आणि त्यामुळं आता मी सगळ्यांना आवाहन करतो की मराठा काय आहे, आपली ताकद काय आहे, यासाठी आता सगळा मराठा समाज एकत्र आलाच पाहिजे. याच्यामध्ये सर्वप्रथम जसं मागच्या वेळी एक मराठा लाख मराठा म्हणून जे क्रांती मोर्चा उभा झाले, त्याच्या सगळं कौतुकची बाब आहे की 58 मोर्चे झाले, पण त्याचं नेतृत्व मराठा समाजानेच केलं. मी नेतृत्व करायची गरज नाही, कोणी नेतृत्व करायची गरज नाही. मराठा समाजानेच मराठा समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे. आणि आता ती वेळ आलेली आहे की आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन
आपल्याला हा लढा उभा केला पाहिजे आणि ह्याच्यासाठी एक मराठा लाख मराठा आणि मराठा क्रांती मोर्चाची ठिणगी लॉकडाऊन संपल्यानंतर ह्याची ठिणगी कोल्हापूर जिल्ह्यातूनच पेटली पाहिजे. मी आज या निमित्ताने सगळ्यांना एवढं नमूद करतो की मी पूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि जिल्ह्यामध्ये फिरणार आहे, लोकांशी संपर्क साधणार आहे. मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटना असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, जे युवक आज मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगार होऊन घरी बसलेले आहेत, ज्यांचा हक वंचित झालेला आहे, त्यांच्यावर संपर्क करणं, वैयक्तिक संघटना असतील, रणगिणी असतील, ह्या सगळ्यांना एक कोऑर्डिनेशन करून एकत्रित करायचं. कोणाच्या घरी कोणाकडे जावं लागत असेल तर मी जायला तयार आहे, पण ह्या सगळ्यांना एकत्रित करून येत्या काळामध्ये लॉकडाऊन नंतर आपल्याला एक मराठा लाख मराठा आणि मराठा समाजाची ताकद काय आहे ही सरकारला दाखवून दिली पाहिजे. मागच्या सरकारमध्ये पण 58 मोर्चे काढले म्हणून आपल्याला आपलं आरक्षण मिळालं. त्यावेळीही सामान्य मराठा म्हणून मी तेव्हा मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होतो. आपण पहिले मराठा आहोत आणि नंतर पक्षाचे पदाधिकारी आहोत आणि त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण एकत्र येऊ आणि मी तुम्हाला सांगतो की ही पुढची पावलं सरकारला आपण घ्यायला लावायला पाहिजे. लॉकडाऊन नंतर ह्या गाठीभेटी मी घेणार आहे. मी आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करणार आहे आणि मी सांगतो जर आम्हाला आमचा मराठा आरक्षण मिळत नसेल आणि ही पुढची पावलं जी मी उल्लेख केल्या सरकार घेत नसेल तर सरकारच्या मानेवर बसून त्यांच्या अहंकारला गुडघ्यावर टेकून आपण ह्या पुढच्या योजना आणल्या पाहिजे. आपल्याला हे आपल्यापेक्षा येत्याच्या भविष्य काळामध्ये पुढच्या पिढीला आपण उत्तर काय देऊ. जे आरक्षण मिळालं होतं ते रद्द झालं आणि आपल्या युवकांना भविष्य काय. आणि त्यामुळं मी निर्णय घेतलाय की सगळ्यांना आपण एकत्र करू, सगळ्यांनी मिळून माझं मत हा निर्णय घेतला पाहिजे. माझं याच्यामध्ये वैयक्तिक काही नाही, मी सामान्य मराठा म्हणून ह्याच्यामध्ये काम करणार आहे आणि हे एकत्र येऊन येत्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने दिशा देणारा एक आंदोलन उभा केलं पाहिजे. हेही मी सांगतो की 31 मे नंतर लॉकडाऊन हे एक्सटेंड करत जाणार आहेत. जूनमध्ये एक्सटेंड करतील, जुलैमध्ये एक्सटेंड करतील. म्हणजे कुठंही मराठा समाजाला एकत्र यायची ह्यांना एक काळजी त्यांनी घेतलेली आहे. पण मी तुम्हाला म्हणतो आता पक्ष गट तट सोडा, आपल्याला एकत्र आलं पाहिजे. आणि त्यासाठी पुढच्या पिढीसाठी आणि आता युवकांना जे बेरोजगारी सोसावं लागते यासाठी समरजी घाडगे म्हणून जी पावलं मला घेता येईल ती सगळी मी घेणार आणि येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांनी मिळून हा लढा उभा करू हेच घोषणा करायला आज मी आपल्यासमोर इथं उपस्थित आहे. लॉकडाऊन नंतर ठिणगी पडणार म्हणजे नेमकं काय पडणार, म्हणजे काय चेतावणी म्हणायची काय? नाही,